पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गोकुळने दूध संघाच्या वतीने उत्पादकांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत, त्याचा लाभ घ्यावा, तसेच दूध व्यवसाय म्हणून दूध उत्पादकांनी पाहावे असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक प्राध्यापक किसनराव चोगले यांनी केले। राशिवडे तालुका राधानगरी येथे राशिवडे व परिसरातील प्राथमिक दूध संस्थांना गोकुळच्या वतीने भेटवस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे संचालक कृष्णराव पाटील हे होते। दूध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी दूध उत्पादकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असेही प्राध्यापक चौगले यांनी सांगितले। यावेळी राशिवडे, येळवडे, कोदवडे, वाघवडे गावातील गोकुळच्या संलग्न प्राथमिक दूध संस्थांना गोकुळच्या वतीने जाजम आणि घड्याळ या भेटवस्तूंचे वितरण प्राध्यापक चौगले, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, संजय डकरे, सुपरवायझर सुहास डोंगळे, सुकुमार पाटील, निलेश पाटील आदी दूध संस्थेचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते। स्वागत भोगावती साखर कारखान्याचे संचालक कृष्णराव पाटील यांनी केले। प्रास्ताविक गोकुळचे सुपरवायझर मुकुंद पाटील यांनी केले, तर आभार कोदवडेचे उपसरपंच विष्णू बोडके यांनी मानले। RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।